ओके, युनिट 5 मध्ये ट्री ट्रॅव्हर्सिंग आहे. In unit 5 tree traversal. So there are 3 types of traversing. First one is आताच कोणी ओंकारने आन्सर दिले. फर्स्ट वन इज प्री ऑर्डर, राइट, प्री ऑर्डर. सेकंड वन इज इन ऑर्डर, and third one is post order, right, post order. Traversing means what? Visit all the nodes of tree at least one time, means access the data which is stored inside the node, राइट. प्रत्येक नोड मधला डेटा ऍक्सेस करणे, ट्री मध्ये जेवढे काही नोड्स असतील, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रॅव्हर्सिंग ऑपरेशन. ओके, डेटा स्ट्रक्चरचं हे एक ऑपरेशन आहे. अँड वी कॅन परफॉर्म ट्रॅव्हर्सिंग by using 3 ways. First one is pre-order, second one is in order, and third one is post order. Okay, how to traverse? In pre-order, we can visit first root, then left subtree, and then right. Pre-order. In order, your root is situated in between, and here is your left and here is your right. Then again in post order, root at last position, so root is here, then first is your left and second one is your right. ओके, बरोबर आहे का? हे कोण सांगताय? रिप्लाय करून सांगा, मी लिहिलेली ऑर्डर बरोबर आहे का? करेक्ट आहे का? रूट लेफ्ट राईट, बरोबर. येस. आता लक्षात कसं ठेवायचंय? प्री मीन्स फर्स्ट, सो युअर रूट ऍट फर्स्ट पोझिशन. इन मीन्स बिटवीन, सो युअर रूट इज ऍट मिडल पोझिशन. and post means last, so your root at last position. ओके, आणि कधीही लेफ्ट हा राईटच्या अगोदरच असतो. जसं की बघा, राईटच्या अगोदर लेफ्ट आहे, राईटच्या अगोदर लेफ्ट आहे, आणि राईटच्या अगोदर लेफ्ट आहे. सो इट स्टार्ट्स फ्रॉम लेफ्ट अँड राईट. म्हणजे फक्त रूटची पोझिशन जर लक्षात ठेवली आणि राईटच्या अगोदर लेफ्ट लिहिला तर आपल्याला हे लक्षात ठेवण्यासाठी काही अवघड नाहीये. Okay, so my first tree is having suppose 3 nodes. Okay, my example is A, then B, then C. Okay, these are the 3 nodes of my tree, right? So this is my root, this is my root node, this is your left part, that is left subtree, and this is your right subtree. Okay, so first pre-order, so visit first root, which is your root, that is A. So first access your root A, then go to left side, here again B, and then right side, so C. So this is my pre-order of given tree, right? Okay, next is in order. In order, your root is at middle position, so here I written A, here your left part, that is B, and here your right part, that is C, right? And in post order, your root is at last position, that is A, your left part B, and your right part C. So this is my pre-order, in order, and post order traversal. Okay,
तर हे 3 नोडचं फर्स्ट एक्झाम्पल झालं. ओके, तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुमच्याकडे हे एक्झाम्पल राहील. देन नेक्स्ट हियर इरेज करूया आपण. Okay, now next is, suppose here again B has one child, that is D, and C has one child, that is E. Okay, so here this is your left subtree. Left subtree contains B and D nodes, and your right subtree contains C and E node, right? Then again D is at left position of B and E is at right position, right side ला C च्या ईस्ट नोड आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बरोबर? Means what? B has no right part and C has no left part. Okay? So now pre-order, in order and post order. Here आता आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. So first is your root. Which is your root? That is A. Right? Then next pre-order. कोण सांगते pre-order काय? कमेंट करून सांगायचं फास्ट, प्री ऑर्डर काय आहे. फर्स्ट विजिट द रूट नोड. सो हियर आय विजिटेड ए. देन हियर युअर रूट इन ऑर्डर मध्ये काय, रूट इज स्टोर्ड ऍट मिडल पोझिशन अँड इन पोस्ट ऑर्डर रूट इज स्टोर्ड ऍट लास्ट पोझिशन. सो याच्या साईडला लेफ्ट पार्ट, याच्या साईडला राईट. इन ऑर्डर मध्ये सोपा आहे, ए मध्ये असणारे बी आणि डी चा जो सिक्वेन्स असेल जो काही, तो या साईडला येईल लेफ्ट साईडला, आणि सीई चा जो सिक्वेन्स असेल तो राईट साईडला येईल. ओके, तर प्री ऑर्डर काय आहे? ओके, आपल्याकडे आन्सर आलेलं आहे की ए बी डी सीई, राईट. सो फर्स्ट विजिट दी रूट नोड, देन गो टू लेफ्ट साइड. सो ए च्या मी लेफ्ट साइडला जाणार आहे, ए च्या लेफ्ट साइडला आलोय. लेफ्ट साइडला मला बी मिळालाय, बरोबर. पण बी सुद्धा हा काय, रूट नोड फॉर डी, आणि आपल्याला पहिल्यांदा विजिट काय करायचंय, रूट नोडला विजिट करायचंय. सो बी ला विजिट केलेलं आहे. देन नाव नेक्स्ट रूट नंतर लेफ्ट पार्टला जायचंय. सो लेफ्ट पार्टला मी गेलेलो आहे. बी नंतर डी, डी ला अगेन लेफ्ट राईट नाहीये, आणि डी इज युअर लीफ नोड, दॅट इज लास्ट नोड. सो डी इज हियर. ओके, then now it is completed. Go back. सो डी कडून बी ला विजिट केलेली आहे ऑलरेडी. रूट नोडला आलो, ए ला आलेलो आहे मी आता. ए ला सुद्धा विजिट करून झालेले, बिकॉज रूट इज विजिटेड फर्स्ट. सो नाव लेफ्ट पार्ट इज कम्प्लिटेड. सो रूट कम्प्लीट झाला या ऑर्डर प्रमाणे, त्याचा लेफ्ट पार्ट कम्प्लीट झाला. आता राईट साईडला, सो ए च्या राईट साईडला गेलो मी. C is there, right? And C is root node for E, right? So visit C first. So C is visited. Now C हा root node आहे. So root झाला, त्याचा लेफ्ट पार्ट, त्याच्या लेफ्ट पार्टला काय आहे का? No, there is nothing. So go to its right part. So E is there. So this is my pre-order A, B, D, C, E, right? Okay, so it is completed. So now what about in order? What about in order? In order सांगा. Right, प्रीती राठोड, ओंकार, सबा. Right, correct answer D, B, A, C, E. So first here my answer is D dash B, A, C, E. आता रूट
याचा सिक्वेन्स बघा. इन ऑर्डर मध्ये फर्स्ट लेफ्ट साइडला जायचंय. स्टार्टिंग कुठून करायचंय? रूट पासून. रूटला व्हिजिट करायचंय का? नो. लेफ्ट पार्ट. सो ए हॅज लेफ्ट पार्ट. येस. सो मी आता बी कडे आलोय. But again B has left part and we have to visit left first. So go to left side. So again D कडे आलोय मी. D ला लेफ्ट आहे का? No, there is nothing. This is my leaf node. So visit your D first. So D is visited. So now go back. So D to root node. So now B is visited? Not. So visit to the B. So B is visited now. Then again go back. This is your root node, right? D चा हा B रूट होता आणि लेफ्ट आपण ऑलरेडी केलाय. सो D चा रूट नोड कोण आहे? B. म्हणून मी B ला व्हिजिट केली. परत वर गेलो. B आणि B साठी A रूट नोड आहे आणि रूट नोड व्हिजिट करायचा आहे. सो A ला व्हिजिट केली. आता A चा लेफ्ट पार्ट झालेला आहे आणि रूट पण आपण व्हिजिट करून झालाय. सो आता राहिला राईट पार्ट आणि राईटला आता व्हिजिट करायची. सो मी राईट साइडला गेलोय. पण इन ऑर्डर प्रमाणे आपल्याला अगोदर लेफ्टला जायचंय. मी राईटच्या सी ला आलो. सी ला व्हिजिट करायची का पहिल्यांदा? नो. त्याला चेक करा लेफ्ट आहे का. बट देअर इज नो लेफ्ट, राईट? सो लेफ्ट नाहीये, तो गेला. राहिला रूट. रूट कोण आहे इथे? सी. सो सी ला व्हिजिट केलेली आहे, राईट? आणि अगेन राहिला पार्ट कोण? राईट पार्ट. सो सी च्या राईट पार्टला जायचंय ई. मग परत त्याच्यावर अप्लाय करायचंय लेफ्ट रूट राईट. ई ला लेफ्ट आहे का? नो. मग अगेन व्हिजिट रूट. सो ई इज व्हिजिटेड. अँड नाव ई ला राईट पार्ट आहे का? नो. सो फिनिश. सो डी बी ए सी ई इज युअर इन ऑर्डर. सो नाव पोस्ट युअर पोस्ट ऑर्डर. पोस्ट ऑर्डर टाइप करा फास्ट. पोस्ट ऑर्डर. डिफरंट आन्सर आलंय काहींचं. So first in post order we have to visit left, then right and then root node. ओके, तर ए मी ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे तिथे, बरोबर? सो आन्सर इज डी, राईट? डी डी बी ई C and then your root node that is A. So आन्सर कसं काढलेलं आहे बघूया. तर सर्वात आधी पोस्ट ऑर्डर मध्ये लेफ्ट साइडला जायचे. लेफ्ट. स्टार्ट फ्रॉम रूट नोड. ए ला लेफ्ट आहे? येस. गो टू लेफ्ट साइड. बी कडे आलो मी. बी ला लेफ्ट आहे? येस. डी ला आलो मी. डी ला लेफ्ट आहे? नो, देयर इज नो लेफ्ट. सो स्टॉप. विजिट युअर डी, राईट? डी ला राईट आहे का? लेफ्ट नाहीये, राईट आहे का? चेक करा. नो, नो राईट. मग काय? लास्टला राहिला रूट. सो डी इज व्हिजिटेड नाव, राईट? डी इज व्हिजिटेड. सो अगेन लेफ्ट पार्ट कंप्लीटेड. गो बॅक. बी. बी चा डी म्हणजे लेफ्ट होता, तो व्हिजिट झालाय. बी ला राईट आहे का? नो, नो राईट. सो व्हिजिट रूट. So now B is visited. Okay. So go back. A ला आलो मी. A च्या लेफ्ट पार्ट व्हिजिट झालाय? येस. D B व्हिजिटेड, बरोबर? मग आपल्याला कुठे जायचंय? राईट साइडला जायचंय. A ला व्हिजिट करायचे नाहीये लगेच, तर आपण राईट साइडला आलोय. C कडे आलेलो आहोत. C ला आलो. C ला चेक करा. C ला लेफ्ट पार्ट आहे का? त्याच्यावर परत पोस्ट ऑर्डर अप्लाय करायचे. सी ला लेफ्ट पार्ट आहे का? नो. राईट. मग काय? लेफ्ट नाहीये, कुठे जायचंय? राईट साइडला. सी च्या राईट साइडला जायचंय. ई मिळाला. सो ई इज व्हिजिटेड, राईट? ई ला लेफ्ट आणि राईट दोन्ही नाहीयेत. सो स्टॉप हिअर अँड नाव गो बॅक. सो ई कडून वर आलो मी सी ला. सी इज रूट फॉर ई. सो
शेवटी आपल्याला काय करायचं रूट. सो सी इज विजिटेड. सो नाव लेफ्ट पार्ट ऑफ ए, राईट पार्ट ऑफ ए इज कम्प्लिटेड. लेफ्ट राईट कम्प्लिटेड. ऍट लास्ट ए. सो लास्टला कुणाला विजिट करायचे? ए ला. सो ए इज विजिटेड. राईट. सो दिस इज युअर in order, pre-order and post order for this tree. Okay, now next one is next example. Okay, now next example is here your root node is A, left part, right part. B is here. B has left node that is D and right node that is E. Again E has left node that is F. A has right node that is C. C has left node G. C has right node that is H. H has left node that is J. J has left node that is L. H has right node that is K. So this is next example. Okay. So now post your pre-order for this tree. Post order. सो सर्वात अगोदर मी काय लिहून टाकणार आहे, तर रूट मध्ये प्री ऑर्डर मध्ये ए ला अगोदर विजिट होणार आहे. राईट. इन ऑर्डर मध्ये ए ला मिडल पोझिशनला विजिट होणार आहे. तर ए हा मिडल आहे, म्हणजे बी डी एफ ई हा जो पार्ट आहे, जो काही सिक्वेन्स असेल तो या ए च्या लेफ्ट साइडला असणार आहे आणि सी जी एच जे के एल हा राईट साइडला असणार आहे. राईट. आणि होल लेफ्ट आणि राईट हे तुमच्या ए च्या अगोदर असणार आहेत पोस्ट ऑर्डर मध्ये. सो हा सिक्वेन्स आपल्याला माहिती आहे. तो मी ए ची पोझिशन फिक्स केलेली आहे आणि ती लिहून घेतली आहे तिन्ही साइडला. सो पोस्ट युअर प्री ऑर्डर पोस्ट करा. ओके. सौरभने पोस्ट केलंय ABDEFC GHJLK. ओके. प्रतीक शिंदे ABDEFCGHJLK. ओंकार ABDEFCGHJLK. ओके. ओके. दिस इज करेक्ट आन्सर. कोण एक्सप्लेन करून सांगते तिघांमधून? तिघांपैकी कोण एक्सप्लेन करून सांगते ते आन्सर का आलंय? फास्ट, वेळ नाहीये आपल्याकडे. कोण सांगते करेक्ट आहे आन्सर? सर मी. हा बताओ. पहिलं काय आहे प्री ऑर्डर मध्ये? ए आहे बरोबर. रूट लेफ्ट और राइट. 1 मिनिट. यस सर. 1 मिनिट थांबा. आन्सर सांगा सर. यहाँ
रूट पहले आता है लेफ्ट फिर राइट। सो सर ए हमारा रूट हो गया, फिर उसके बाद हम लोग फर्स्ट विजिट करते हैं बी पे, फिर फर्स्ट विजिट करते हैं डी पे अकॉर्डिंग टू ये लेफ्ट। फिर उसके बाद हम वापस सेकंड बार बी पे विजिट करते हैं, फिर उसके बाद ई पे फर्स्ट विजिट करते हैं, फिर उसके बाद एफ पे फर्स्ट विजिट करते हैं। इससे हो गया ए बी डी ई एफ। फिर उसके बाद हम ए के थ्रू सी पे फर्स्ट विजिट करते, जी पे फर्स्ट विजिट करते, एच पे राइट साइड पे आते हैं हम लोग ट्री ट्रैवर्सल के। फिर सी पे फर्स्ट विजिट करते, जी पे फर्स्ट विजिट करते, फिर उसके बाद वापस सी पे सेकंड बार विजिट करने के बाद एच पे विजिट करते, फिर जे पे, फिर एल पे। यस सर। Okay, correct. So my pre-order is A, B, then D, E, F, D, E, F, D, E, F, C, G, H, J, L, K, C, G, H, J, L, K. So in this pre-order, we have to visit our root node first. So here I visited my root node, that is A is written here. So now go to left side. So A च्या लेफ्ट साइडला आलो मी B कडे. बट आपल्याला B ला व्हिजिट करायचंय का? नो. याच्यावर परत प्री ऑर्डर अप्लाय करायची. मग परत याच्यामध्ये रूट नोड कोणता आहे? B. आणि B आता सध्या रूट आहे. सो व्हिजिट बी फर्स्ट. परत बी च्या लेफ्ट साइडला आलो मी, कारण रूट व्हिजिट केल्यानंतर कुठे जायचंय? लेफ्ट साइडला. सो लेफ्ट साइडला आलो. आता याला व्हिजिट करायचंय का? तर फर्स्ट कंडिशन काय की त्याच्यावर प्री ऑर्डर अप्लाय करा, व्हिजिट करा रूटला. आणि आता हा लीफ नोड आहे, म्हणजे शेवटचा नोड, याला पुढे फर्दर नोड्स नाहीयेत. सो व्हिजिट दी लीफ नोड डी. ओके. सो नाव गो बॅक. डी कडून बी कडे गेलो मी परत त्याच्या रूटला. बी इज व्हिजिटेड. येस, इट इज ऑलरेडी व्हिजिटेड. सो नाव रूट इज व्हिजिटेड, दॅट इज बी. त्याचा लेफ्ट पार्ट इज व्हिजिटेड, दॅट इज डी. आता कुठे जायचंय? राईट पार्टला जायचंय. सो राईट पार्टला या बीच्या काय आहे? ई आहे. सो या ई वर परत प्री ऑर्डर अप्लाय करायची, रूट लेफ्ट राईट. तर हा ई म्हणजे रूट आहे एफ साठी. सो ई ला व्हिजिट केली फर्स्ट, आणि रूट झाल्यानंतर कुठे जायचंय? लेफ्ट साइडला. सो लेफ्ट साइडला आलो मी एफ ला व्हिजिट केली. बरोबर. आता त्याच्या राईट साइडला जायचंय ईच्या. देर इज नो राईट साइड ऑफ ई, राईट. सो अगेन गो बॅक. सो ई कडून मी परत गेलो बी ला. बी इज ऑलरेडी व्हिजिटेड. देन अगेन ए कडे आलो. ए इज ऑलरेडी व्हिजिटेड. सो रूट इज कम्प्लिटेड. बरोबर, प्री ऑर्डरचा, आणि त्याचा लेफ्ट पार्ट पण कम्प्लीट झालेला आहे. सो नाव राहिलाय आता राईट पार्ट. सो गो टू राईट साइड. सो नाव ऍट सी नोड. सो अप्लाय प्री ऑर्डर अगेन. सो सी हॅज लेफ्ट अँड राईट, राईट, अँड सी इज युअर रूट नोड. सो पहिल्यांदा आपल्याला कुणाला व्हिजिट करायची? रूट नोडला. सो सी इज व्हिजिटेड. सो नाव लेफ्ट साइड, राईट. सो सी ला लेफ्ट साइड आहे. येस. सो मी जी कडे आलोय. जी वर अप्लाय करा प्री ऑर्डर, रूट लेफ्ट राईट. जी ला कोणत्याच नोड नाहीयेत. सो जी ला व्हिजिट केलंय, आणि मी आता सी च्या राईट साइडला जाणार आहे. सी चा लेफ्ट पार्ट झाला, आता राईट पार्ट. सो एच ला आलेलो आहे मी. एच. सो नाव अप्लाय करा एच वर प्री ऑर्डर, रूट लेफ्ट राईट. एच इज युअर रूट नोड फॉर जे अँड के, राईट. सो एच इज व्हिजिटेड फर्स्ट. रूट नोड झाला, काय राहिलं? लेफ्ट. मग एच च्या लेफ्ट साइडला जायचंय, राईट. मी आलो जे कडे. परत त्याच्यावर प्री ऑर्डर अप्लाय करायचे. प्रत्येक नोडवर अप्लाय करायचे, म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल. जे वर प्री ऑर्डर अप्लाय करा, रूट लेफ्ट राईट. जे हा एक रूट नोड आहे. सो जे ला व्हिजिट केली, आणि त्याच्या लेफ्ट साइडला जायचंय. रूट इज व्हिजिटेड. एल इज व्हिजिटेड. परत जे ला राईट साइड आहे. नो, देर इज नो राईट साइड. गो बॅक. सो एच ला आलो मी. एच चा लेफ्ट पार्ट कम्प्लीट झाला. जे एल. रूट सुद्धा कम्प्लीट झाला. एच. त्याच्या राईट साइडला जायचंय के. सो के इज व्हिजिटेड. युअर के इज हिअर.
So this is my pre-order of given tree, right? So post your in order, post your in order. In order पोस्ट करा. ओके, काय आले इन ऑर्डर? हा राईट. DBFEA GCLJHK. Okay, correct answer. So here I written DBFEA. So DBFEA GCLJHK. GCLJHK. ओके, कोण सांगतंय आन्सर दिलेल्यांपैकी? माइक ऑन करून सांगा फास्ट. इन ऑर्डर. येस सर. हा सांगा इन लवकर. ऑर्डर लेफ्ट रूट राईट हा रूल फॉलो करते. पहिले आपण मेन ह्याला गेलो रूट नोडला, ए रूट नोडला. पहिले इन ऑर्डर लेफ्ट रूट राईट. पहिल्यांदा मी ए ला आहे. ए कडून कुठे जायचंय? बी ला जाणार आपण लेफ्ट साइडला. मग आपल्याला बी लेफ्ट साइडला आलो. परत बी ला सुद्धा लेफ्ट आहे बरोबर. हो. हा, मग मी डी ला आलो. इथून पुढे आता डी लीफ नोड आहे. सो पहिला आपल्याला डी मिळाला, कारण त्याला लेफ्ट राईट नाहीये. हा, लेफ्ट नाहीये त्याला. लेफ्ट नाहीये. डी इज बिकम रूट राईट. सो डी इज विजिटेड. नाउ नेक्स्ट गो बॅक राईट. येस सर. सो हियर नाव बी नोडला आलोय मी आता. नंतर काय करायचंय? हा, कारण डी हा बीचा रूट, सॉरी बी हा डी चा रूट आहे आणि बी इज रूट फॉर डी राईट. सो बी इज विजिटेड. देन अगेन गो टू राईट साइड. नेक्स्ट कुठे जायचं? गो टू राईट साइड. ओके, ई ला आलो मी. हा, ई ला परत चेक होणार लेफ्ट. मग ई वर परत इन ऑर्डर अप्लाय करायचे. येस सर. हा, लेफ्ट रूट राईट आहे का? मग ई ला लेफ्ट आहे. सो एफ ला आलो मी. परत एफ वर चेक करायचं इन ऑर्डर बरोबर. येस सर. मग एफ ला आता लेफ्ट नाहीये. सो एफ इज युअर रूट. सो एफ इज विजिटेड. देन अगेन नेक्स्ट एफ कडून कुठे जायचं परत? ई कडे. लेफ्ट रूट कडे जायचं परत, म्हणून आपण परत ई कडे येणार. राईट, रूट कडे जायचंय. हा, ई आणि ई इज युअर रूट. सो ई इज विजिटेड. मग रूट विजिटेड राईटला. ई ला राईट आहे का? नो सर. नो राईट. मग अगेन गो बॅक. बी कडे आलो. बी इज विजिटेड. येस. देन अगेन ए कडे आलो. ए इज विजिटेड. नो सर. नो. आता ए चा हा लेफ्ट पार्ट पूर्ण झालेला आहे आणि आपली इन ऑर्डर काय सांगते? लेफ्ट रूट राईट. लेफ्ट इज कम्प्लीटेड. नाव विजिट टू द रूट. सो ए इज विजिटेड नाव. सो गो टू राईट साइड बरोबर. राईट साइडला आलो मी. सी कडे आलो. आता इथून काय कुठे जायचंय? सी कडे आलो मी. सी वर इन ऑर्डर अप्लाय केली. मग कुठे जाणार आहे? सी वर इन ऑर्डर अप्लाय केल्यावर लेफ्ट कडे. लेफ्ट कडे कुठे? जी. हा, जी कडे आलो राईट. आणि हा त्याचा लेफ्ट आहे. सो जी इज विजिटेड, कारण जी ला पुढे नोड्स नाही. देन अगेन गो बॅक. सो सी कडे आलो. सी इज युअर रूट. सो सी इज विजिटेड. देन नेक्स्ट त्याच्या राईट साइडला जायचं. आता रूट झाला, राईट साइडला आलो एच कडे. आता इथून पुढे सांगा मला. एच वर परत इन ऑर्डर अप्लाय होईल. मग परत एच ला दोन पार्ट्स आहेत, लेफ्ट आणि राईट.
मग लेफ्ट सब ट्री जे कडे जाईल तो पहिले, जे वर परत हा इन ऑर्डर अप्लाय होईल, जे ला परत एक हा जे लेफ्ट कडे आलो चाइल्ड आहे, इन ऑर्डर. हा जे ला ओके परत एल एक कडे आलो. लेफ्ट आहे. मग पहिले एल विजिट होईल कारण एल ला पुढे लेफ्ट हा आणि राईट नोड नाहीये. ओके राईट एल इज विजिटेड. नाव नेक्स्ट. एल वरनं परत जे वर जाणार कारण लेफ्ट रूट राईट हा सिक्वेन्स आहे. मग जे विजिट झाला, हा जे ला राईट नाहीये, जे विजिट झाला. हा राईट. मग जे ला राईट नाहीये. देन अगेन पुढे कुठे जायचं? आता एच नोडचा लेफ्ट सब ट्री कव्हर झाला. मग आता लेफ्ट वरनं परत एच रूट नोडला आलो हा आणि मग एच चा राईट ओके. रूट नोड के. H is your root node. H is visited first and go to right side, right? येस सर. So K is visited. So K is your right node. So K is visited. So your in order is D B F E A G C L J H K. So now next post. ओके सगळ्यांनी आता पोस्ट करायचंय. पोस्ट ऑर्डर शेवटची पोस्ट ऑर्डर पोस्ट करायची. तोपर्यंत मी हे काढून टाकतो क्लिअर. Here E is here. E C here H and K. Okay, what is post order? Okay, post order D F E. Okay, right आलेलं आहे. D F E B G L J B G L J K H C A K H C A करेक्ट. ओके आपल्याकडे आन्सर आलेला आहे पोस्ट ऑर्डरचं. काय? D F E B G D F E B G D F E B G L J K H C L J K. ओके हियर के नंतर आहे आन्सर मध्ये एच सी ए. सो हियर मी हा पुढचा पार्ट लिहितो. एच सी ए राईट. एच सी ए डी एफ ई बी जी एल जे के एच सी ए. ओके कोण सांगते पोस्ट ऑर्डर? हॅलो हॅलो. हा हा मला पोस्ट ऑर्डर सांगा. कोण सांगताय? हाँ सौरभ. हाँ बताओ. सर पहले तो हाँ इसमें हाँ देखेंगे बताओ. कि हाँ तो पहले इसमें लेफ्ट में जाएंगे. फर्स्ट लेफ्ट है इसमें पोस्ट ऑर्डर में. तो पहले राइट पोस्ट ऑर्डर सीक्वेंस इज लेफ्ट राइट रूट. सो ए टू बी में जाएंगे. ए से स्टार्ट किया मैंने. तो ए टू बी में जाएंगे. हाँ राइट बी. हाँ बी को विजिट किया मैंने बट बी को अगेन लेफ्ट है. यस तो बी में सो बी पे लेफ्ट करो लेफ्ट ऑर्डर. बार जाएंगे. यस बी से डी पे फिर वो ओके करेंगे. यहाँ पे आ गया मैं अभी डी पे. यस अब डी में लेफ्ट पोस्ट ऑर्डर नहीं है राइट. सो ना राइट है लेफ्ट नहीं है ना एंड राइट भी नहीं है. हाँ इसलिए फिर राइट भी नहीं है राइट. यस बी विजिट किया. ओके गुड. नेक्स्ट. अब रिटर्न जाएगा बी पे क्योंकि वो मतलब उससे आए हैं तो वापस बी पे जाएगा फिर ई पे. हाँ उसका रूट है. यस हाँ फिर ई पे जाएगा क्योंकि वो उसका राइट है. ओके बी पे चेक करो लेफ्ट राइट रूट.
लेफ्ट कंप्लीट हो गया बी का, राइट, डी कंप्लीट हो गया, अब उसके राइट पे आ गया मैं, यहाँ पे ई पे ट्रैवल किया, यहाँ पर ई तक आया हूं मैं अभी। ई से कहाँ जाना है? अब ई से मतलब इसमें ई के बाद इसमें मतलब अगेन अप्लाई पोस्ट F, ऑर्डर ऑन ई, राइट। यस, यहाँ पे एफ में जाएंगे फिर। हाँ, ई पे मैंने पोस्ट ऑर्डर अप्लाई की तो ई के लेफ्ट पार्ट में आ गया मैं। सो एफ अभी हैज नो लेफ्ट नो राइट, सो विजिट दी एफ। तो एफ को विजिट किया मैंने, देन अगेन गो बैक, तो ई को चला गया। यस, फिर यहाँ हाँ, पे ई इज योर राइट ऑफ बीर, बरोबर। यस, हाँ, राइट, सो ई यहाँ पे राइट डिड। सो अगेन गो बैक। हाँ, राइट, राइट नहीं है उसको, ई को राइट नहीं है, सो ई को मैंने विजिट किया। उसके बाद ई से कहाँ जाना है उसके रूट को, सो बी को मैं चला गया, बी को विजिट करना है अभी। यस, बैक रहेगा, फिर ए पे जाएगा बी से। हाँ, बिकॉज हाँ, बी का लेफ्ट पार्ट हो चुका, राइट पार्ट हो चुका, बी इज योर, सो बी इज विजिटेड, सो ए को चला गया मैं बैक। अभी ए को विजिट करना है या आगे जाना है सी की तरफ? अब ए के बाद सी पे जाना है क्योंकि वो राइट फॉलो करेगा, लेफ्ट टू राइट। राइट, सो एज लेफ्ट पार्ट इज कंप्लीटेड एंड आवर पोस्ट ऑर्डर स्टेट्स दैट लेफ्ट के बाद राइट है, सो ए से मैं लेफ्ट कंप्लीट होने के बाद राइट को चला गया, सी को आया हूं मैं अभी। सी से कहाँ जाना है? सी पे अभी अप्लाई करो पोस्ट ऑर्डर। अभी जी पे जाएगा क्योंकि लेफ्ट है वहाँ पे। हाँ, सी को लेफ्ट है, सो जी की तरफ आया मैं, एंड जी अब को वो अगेन लेफ्ट राइट है, नो, नहीं तो विजिट कर तो लेगा। जी को विजिट किया, ओके। Yes. अब रिटर्न जाएगा हाँ, क्योंकि राइट, सो जी से मैं अगेन बैक आया। हाँ, सी की तरफ आया हूं मैं अभी, सी को विजिट करना है अभी। यस, अभी सी के बाद एच पे जाएगा क्योंकि राइट पे जाना है, नॉट रूट पे जाना है मतलब। को राइट है, हाँ, सो एच को आ गया मैं, एच की तरफ आया हूं मैं अभी। एच के बाद क्या करना है अभी? एच पे लेफ्ट में जाना है, मतलब जे पे जाना पड़ेगा एच से। ओके, क्योंकि एच पे पोस्ट ऑर्डर अप्लाई करना है, सो एच को लेफ्ट है, सो लेफ्ट को आ गया। जे पे क्या करना है अभी? पोस्ट ऑर्डर, जे को लेफ्ट है, सो लेफ्ट की तरफ आया, क्योंकि पोस्ट ऑर्डर स्टेट दैट विजिट लेफ्ट फर्स्ट, सो एल को आ गया, एल को लेफ्ट राइट नहीं है, राइट। यस, यहाँ पे नहीं है सो तो एल को विजिट करना है अभी। विजिट करना है। हाँ, सो एल मैंने यहाँ पे लिख लिया। एल के बाद कहाँ जाना है अभी? अभी जे पे जाएगा रिटर्न, और फिर वहाँ पे इसका राइट नहीं है तो उसको भी विजिट कर लेगा। ओके, जे को राइट नहीं है और जे इज रूट नोड, सो लास्ट हमें रूट को विजिट करने, सो जे को मैंने विजिट किया और मैं बैक गया अभी रिटर्न एच की तरफ। तो अगेन नेक्स्ट यहाँ पे हूँ मैं अभी एच की तरफ। एच एच विजिट नहीं होगा क्योंकि राइट पे जाना पड़ेगा उसमें, तो के पे जाएगा, एच टू के। हाँ, सो एच एच इज योर रूट, एच का लेफ्ट पार्ट कंप्लीट हो चुका है और पोस्ट ऑर्डर स्टेट्स दैट लेफ्ट होने के बाद राइट को जाना है, सो एच को राइट है, सो मैं के की तरफ आया हूँ अभी। के को विजिट करना है अभी। यस, क्योंकि यहाँ पे लेफ्ट और राइट नहीं है। यस, उसको लेफ्ट और राइट नहीं है, सो मैंने के को विजिट किया, सो हियर आई रिटर्न के इज हियर, ओके। देन व्हाट अबाउट नेक्स्ट? अभी रिटर्न जाएगा एच पे। ओके, के को मैंने विजिट किया यहाँ पे और अगेन मैं रिटर्न गया एच पे। नेक्स्ट विजिट करेगा अभी एच, हाँ, अभी एच का लेफ्ट कंप्लीट हो चुका है, राइट कंप्लीट हो चुका है, एंड एच इज योर रूट नोड, सो एच को विजिट किया एंड मैं रिटर्न गया अभी सी पे। सी भी इज आल्सो नोड, दैट्स व्हाई। Yes, C's left part is completed and right part is completed. C is your root, so C is visited. So मैं बैक आया हूँ अभी ए की तरफ। ए का लेफ्ट पार्ट हो चुका है एंड राइट पार्ट हो चुका है एंड ए इज योर रूट नोड, सो ए इज visited, correct. Okay, so this in order, pre order and post order is completed. Okay, स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांनी।
सो नाव नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल आणि आपण थांबणार आहोत इथे. सो नाव लास्ट एक्झाम्पल. सो last example. So now my tree is A is your root, then A has left part only, so B, then B has left and right, so C and D is here, D. C has left and right, so C here left, right, so E and F, E, F, then J is at right side. J कुठे राइट साइडला आहे J. देन T च्या लेफ्ट साइडला आहे G. G is here and at the right side of D, H. So H is here. This is my H node. H has left and right K and L. K is here and L is here. L. Okay, so now post pre-order for this tree. Pre-order पोस्ट करा या ट्रीची. सो मी लिहून टाकतो इथे की काय काय येणार आहे. तर प्री ऑर्डर मध्ये रूट असणार पहिला आणि रूट आहे आपला ए, सो ए पहिल्यांदा असणार आहे. इन ऑर्डर मध्ये ए असणार आहे बिटवीन, पण आता बघा याला राईट साइडच नाहीये, म्हणजे ए सुद्धा तुमचा इथे इन ऑर्डर मध्ये मध्येच असणार आहे, पण राईट साइडला नोडच नसणार आहे, त्यामुळे या बाजूला त्याच्या काय नसणार आहे राईट साइडला. लेफ्ट साइडला सगळे येणार आहेत, कारण ए ला फक्त लेफ्ट साइड आहे आणि इथे पोस्ट ऑर्डर मध्ये ए हा शेवटीच असतो, तर ए लिहिलेला आहे मी. ओके, माय प्री ऑर्डर इज, सौरभने दिले आन्सर काय, ए बी सी ई एफ. ए बी सी ई एफ. नो, चेक करा एकदा आन्सर. आन्सर चेक करा. करेक्ट है ना सर? ओके, हाँ करेक्ट है, करेक्ट है. ए बी सी ई एफ, देन जे डी जी एच के एल. ओके, so answer is A B, then next is C E F, C E F, then J D G H K L, J D G इकडे लिहितो मी H, J D H, then KL. ओके, आपण चेक करूया आन्सर. सो फर्स्ट रूट नोड, सो हियर आय स्टार्ट फ्रॉम रूट एनी ट्रॅव्हर्सल, प्री असो इन असो की पोस्ट, ए ला स्टार्ट केलंय आणि याच्यामध्ये रूटला अगोदर व्हिजिट करायची. सो ए इज युअर रूट, ए इज व्हिजिटेड, सो ए लिहून घेतलाय मी. त्यानंतर लेफ्ट साइडला जायचंय, कारण रूट नंतर लेफ्ट, सो लेफ्ट साइडला आलो मी बी कडे. बी कडे आलेलो आहे, बी वर मी परत प्री ऑर्डर अप्लाय करणार, रूट लेफ्ट राईट. बी हा रूट आहे सी आणि डी साठी, सो बी इज व्हिजिटेड फर्स्ट आणि मग पुढे जायचं रूट नंतर लेफ्ट साइडला. मी सी कडे आलोय, सी वर अगेन इन प्री ऑर्डर अप्लाय करा, रूट लेफ्ट राईट.
सी हा रूट आहे ई आणि एफ साठी, सो सी ला व्हिजिट करा, सी इज व्हिजिटेड. परत त्याच्या कुठे जायचंय, रूटला व्हिजिट केले, लेफ्टला आलो मी. ओके, लेफ्ट साइडला. आता आलेलो आहे मी ई कडे. ओके, सगळ्यांना समजतंय ना डायरेक्ट सेकंड इयर? कोण कोण आहे डायरेक्ट सेकंड इयरचं? ओम हुंडेकरी अँड तन्वी शिंदे, समजतंय ना? हा, ओके. So E is visited, so E is written here. E वर अप्लाय केली मी प्री ऑर्डर, रूट लेफ्ट राईट. E has no left and right, E is your leaf node, that is last. So E विजिट केले, आता गो बॅक. रिटर्न यायचं, त्याच्या रूटला आलो, C ला आलेलो आहे. C विजिट केलेला आहे, बरोबर. त्याचा लेफ्ट पार्ट सुद्धा झालेला आहे विजिट E. त्याच्या राईट साइडला जायचंय, सो F कडे आलो मी. F, सो F कडे आलेलो आहे. F वर अप्लाय करा प्री ऑर्डर, रूट लेफ्ट राईट. हियर रूट इज F, J, F is root for J, so F is visited. F root is visited, go to left side, there is no left side, right? So F च्या राईट साइडला गेलो मी आणि J ला व्हिजिट केलंय. J is your last node, that is leaf. Go back, F कडे आलो, F is already visited. C कडे आलो, C is already visited. B कडे आलो, B is already visited, right? सो बी झालेला आहे, त्याचा लेफ्ट पार्ट झालेला आहे, CEFJ. आता बी च्या राईट साइडला जायचं, कारण राईट साइड गेलेली. सो डी ला आलेलो आहे मी. डी वर अप्लाय करा प्री ऑर्डर. डी रूट आहे जी आणि एच साठी, आणि प्री ऑर्डर काय सांगते की रूटला अगोदर व्हिजिट करायचं, सो डी इज व्हिजिटेड. ओके, मग त्याच्या लेफ्ट साइडला जायचंय, रूट नंतर जी. जी वर अप्लाय करा प्री ऑर्डर, रूट लेफ्ट राईट. जी ला लेफ्ट आणि राईट नाहीचे, सो उरला कोण, जी. जी ला व्हिजिट केली, गो बॅक. त्याच्या रूटला आलो डी कडे. डी इज ऑलरेडी व्हिजिटेड, सो डी चा रूट व्हिजिट झालाय, जी लेफ्ट पार्ट व्हिजिट झालाय, उरला कोण, राईट. राईट साइडला आलेलो आहे एच कडे. एच हा रूट नोड आहे, एच वर अप्लाय करा प्री ऑर्डर, रूट लेफ्ट राईट. एच इज रूट फॉर के अँड एल, सो एच इज व्हिजिटेड फर्स्ट, and then its left, that is K, and then its right, that is L. So this is your pre-order for given tree. So मला in order सांगा फास्ट, काय येणार आहे in order? मी डायरेक्टली लिहितो इथे. in order काय येणार आहे in order? in order E, C, F, J, B, L, A. ओके, आपण लिहून घेऊया ती. आता इन ऑर्डर मध्ये रूट मध्ये यायला पाहिजे, पण या ट्री मध्ये आता ए जरी रूट असला तरी त्याच्या राईट साइडला काहीच नसल्यामुळे ए हा तुमचा शेवटी येणार आहे, बरोबर. ए लास्टला. तर स्टार्ट कुठून होते, ई सी एफ जे बी. सो हियर इथून लिहितो मी ई सी एफ जे, मला सांगा माझं चुकलं तर, जे बी, जी डी के एच, जी डी के एच, राइट, एच, and then L A. So now apply in order. In order काय सांगते की पहिल्यांदा लेफ्ट, नंतर रूट आणि नंतर राईट. सो आपण हे काढून टाकूया ग्रीन कलर. आता इथे मध्ये डी एफ जी एच, राईट. सो आता आपण इन ऑर्डर बघूया. इन ऑर्डर ए वर अप्लाय करूया, कारण रूट पासून सुरुवात करायची ट्रीच्या. लेफ्ट, ए ला लेफ्ट आहे, लेफ्ट साइडला आलो. बी वर अप्लाय करा इन ऑर्डर. इन ऑर्डर स्टेट्स दॅट लेफ्ट इज फर्स्ट. बी ला लेफ्ट आहे, लेफ्टला आलो. सी वर अप्लाय करा इन ऑर्डर, लेफ्ट रूट राईट. सी ला लेफ्ट आहे, यस, ई कडे आलो.
E वर अप्लाय करा इन ऑर्डर, लेफ्ट रूट राईट, नो लेफ्ट, रूट इज E is last node, E is visited, no right, right? So E is visited. So मी go back. C ला आलो, बरोबर? C is root E and it is left part. So left part is completed, बरोबर? Left part complete झालाय C चा आणि root ला visit करा. C is root for E, so C is visited. Root completed. कशा right side ला जा. F कडे आलो. F कडे. परत F इज माय न्यू नोड, नवीन नोड आहे, इन ऑर्डर अप्लाय करा, रूट लेफ्ट रूट राईट, लेफ्ट आहे का? नो. मग काय रूट आहे एफ जे साठी, सो एफ इज विजिटेड आणि त्याचा राईट इज विजिटेड, दॅट इज जे. सो गो बॅक, एफ कडे आलो, एफ विजिटेड, सी कडे आलो, सी विजिटेड, बी कडे आलो, बी इज विजिटेड, नो. आता बी कडे आलो, बी वर ऑलरेडी इन ऑर्डर अप्लाय केली होती, लेफ्ट रूट राईट, आणि बी चा हा लेफ्ट पार्ट कंप्लीट झालेला आहे. राहिला कोणता? राईट पार्ट राहिलाय, पण लेफ्ट झाल्यावर रूटला व्हिजिट करायचे, सो बी ला व्हिजिट केलंय, राईट. मग आलो मी बी ला व्हिजिट केल्यानंतर डी कडे, डी वर अप्लाय करा इन ऑर्डर, लेफ्ट रूट राईट, सो डी हॅज लेफ्ट जी, जी कडे आलो, जी हॅज लेफ्ट रूट राईट, नो, इट इज लिफ्ट, सो व्हिजिट दिस, जी इज व्हिजिटेड. गो बॅक ॲट डी, डी चा लेफ्ट पार्ट झाला, डी इज रूट, so D is visited. Go to right side, H कडे आलो, H has left root right, yes, left is there, so K is visited, H is root, H is visited, L is right, L is visited, and at last your A is visited. So this is your in order. So next post order. Post order. टाईपच करून ठेवलेलं का प्रतीक शिंदे? ओके, पोस्ट ऑर्डर चेक करा प्रत्येकाने आपापली करेक्ट आहे का. सो हिअर मी इथे पोस्ट ऑर्डर लिहितो, EJFC, राईट, GKLHDBA. ओके, करेक्ट. E फर्स्ट इज E, देन J, सौरभ पोटेला समजतंय, सौरभ पोटे, EJFCG, FCG, आन्सर येत नाहीये सौरभ पोटे कडून. EJFCG, KLH, 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 DBA, DBA. ओके, EJFC, ओके. आता बघूया याची पोस्ट ऑर्डर काय. पोस्ट ऑर्डर, एक मिनिट थांबा. हॅलो, हा आवाज येतोय सगळ्यांना? येस सर. हा, ओके. ओके, नाव पोस्ट ऑर्डर आपण बघणार आहे लास्ट, आणि इथे स्टॉप करूया. ओके, सो
post order states that visit left, then right, then root. So start from A, first left. A has left, yes, मी B कडे आलोय. B has left, yes, C कडे आलोय. C has left, yes, E कडे आलोय. E has left, no. E has no left, no right. So visit E first. Right. So go back. C कडे आलेलो आहे मी. लेफ्ट राईट रूट. लेफ्ट इज कम्प्लिटेड. ई ला व्हिजिट केलेली आहे. सो त्याच्या राईट साइडला जायचंय. एफ कडे आलो मी. एफ वर अप्लाय करा पोस्ट ऑर्डर. लेफ्ट राईट रूट. एफ ला लेफ्ट आहे नो. राईट आहे जे यस. राईटला व्हिजिट केली आणि मग रूटला त्याचा रूट आहे एफ ला व्हिजिट केली. परत गो बॅक. सी ला आलेलो आहे मी. सी वर अप्लाय करा लेफ्ट राईट रूट. लेफ्ट कम्प्लिटेड, ई कम्प्लिटेड, एफ कम्प्लिटेड. उरला कोण? सी. सी लिहून घेतला कारण तो रूट आहे. गो बॅक. बी कडे आलो मी. लेफ्ट राईट रूट. बी चा लेफ्ट कम्प्लीट झालेला आहे बरोबर. जायचंय राईट साइडला. डी कडे आलो. डी वर अप्लाय करा पोस्ट ऑर्डर. लेफ्ट राईट रूट. डी ला लेफ्ट आहे यस. जी कडे आलो. अप्लाय करा लेफ्ट राईट रूट. जी ला लेफ्ट राईट आहे नो. व्हिजिट जी. सो जी इज व्हिजिटेड. गो बॅक. परत डी ला आलो मी. जी कडून डी कडे. सो डी वर अप्लाय करा लेफ्ट राईट रूट. लेफ्ट कम्प्लिटेड. जी इज व्हिजिटेड. गो टू राईट साइड. एच कडे आलो. अप्लाय पोस्ट ऑर्डर. लेफ्ट राईट रूट. सो के कडे आलो. ओके. के लेफ्ट. लेफ्ट पार्ट इज के. सो के इज व्हिजिटेड. गो टू राईट साइड. एल इज व्हिजिटेड अँड देन रूट. एच इज व्हिजिटेड. राईट. सो गो बॅक. एच टू डी. डी ला आलो मी. डी चा लेफ्ट पार्ट कम्प्लीट. राईट पार्ट कम्प्लीट. उरला रूट. डी लिहून टाकला बरोबर. परत गो बॅक. बी ला आलो मी. बी चा लेफ्ट पार्ट कम्प्लीट झालेला आहे बरोबर. सी ई एफ जे आणि राईट पार्ट पण कम्प्लीट झालाय. डी जी एच के एल. सो व्हिजिट रूट. बी इज व्हिजिटेड. सो गो बॅक. ए ला आलो मी. ए चा लेफ्ट पार्ट कम्प्लीट झालाय. ए ला राईट पार्ट नाहीये. सो व्हिजिट रूट. सो ए इज व्हिजिटेड. सो दिस इज युअर आन्सर ऑफ प्री ऑर्डर, इन ऑर्डर अँड पोस्ट ऑर्डर. ओके. सगळ्यांना समजलंय का? मला एकदा सांगा. आता समजलंय ना सगळ्यांना? इन ऑर्डर, प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर. राईट. एकदम इझी आहे. फक्त त्याच्यावर अप्लाय. प्रत्येक नोडवर जर तुम्ही अप्लाय केलं, प्री ऑर्डर अप्लाय केली, इन ऑर्डर अप्लाय केली आणि पोस्ट ऑर्डर अप्लाय केली, सो लगेच आन्सर मिळते. ओके. मी हा व्हिडिओ पण बनवलाय मी. तो मी अपलोड करेल. नसेल समजलं तरी अगेन अँड अगेन बघून तुम्ही समजू शकता. आणि काल मी एक्सप्रेशन ट्रीचा पण व्हिडिओ शेअर केलाय. तो पार्ट आता तुमचा नाही घेणार. त्या क्लासचा घेतलेला आहे SYCO 1 चा. तर तुम्ही ते रेकॉर्डिंग बघून ट्राय करू शकता. ओके. आणि आज हा तुमचा पार्ट घेतलाय. सो त्यांना हे रेकॉर्डिंग अवेलेबल होईल. सो हा पार्ट आपला झालेला आहे. ओके. तर ट्री आणि ग्राफ मध्ये फक्त ट्रीच्या टर्मिनॉलॉजी सोडल्या तर पूर्ण युनिट तिथे अवेलेबल आहे. ओके. ज्यांना समजलं नसेल ते अगेन तिथे जाऊन ऍक्सेस करू शकतात. ओके. आपण इथे स्टॉप करूया.